श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये स्वामींची साथ भेटणं खरोखरच खूप भाग्यवान आहे. आणि जी लोक भाग्यवान आहेत त्यांच्याच वाट्याला स्वामींची साथ ही भेटत असते. आणि ज्या लोकांच्या आयुष्यात स्वामींची साथ भेटते ना, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच अद्भुत असे चमत्कार, अद्भुत असे अनुभव देत असतात. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याची साक्ष स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांना देऊन जात असतात. आणि स्वामींच्या सानिध्यात आलेले सुंदर सुंदर अनुभव, प्रचिती हीच आपल्या चॅनलवरती शेअर होत असते. तर हेच स्वामींचे अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जो स्वामींचा अनुभव आवडेल त्याला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंचे नाव हे अपर्णा विनायक तरटे आहे आणि त्या राहणाऱ्या कोल्हापूर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात झालेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंदिरातच बसलोय, आता तरी लागावा म्हटलं. ताईंचा शुभांगी ताईचा फोन लागावा म्हटलं. हा हा, अरे वा. प्रगट दिना दिवशी अक्षरशः पारायणला परीक्षा घेतली आणि अति सुंदर पारायण. आता पण पारायण आज सकाळी मी प्रत्येक याला आता करायला लागले. प्रत्येक महिन्याला एक पारायण होऊ दे या लागल्यात करून. आणि सगळं टेन्शन पण दूर झालंय. अरे वा, बरं झालं ते. आणि कसं माझा मी अनुभव सांगतो तुम्हाला. पहिल्या पारायणला प्रगट दिना दिवशी सांगायचं. आता माझं नाव तुम्हाला माहिती आहे, अर्पणा विनायक तरटे, कोल्हापूर राहणार, माहितीच आहे तुम्हाला. तर सांगायचं ताई तुम्हाला की पहिल्या पारायणला मी अंघोळ झाली आणि लाईट जी गेली 4 वाजता ती 6 वाजता पूर्ण पारायणचं पहिला 1 ते 10 अध्यायपर्यंत प्रगट दिनाला. आता तर हा दुसरा दिवस आहे माझा पारायणचा. मग गेलेली पाटे एवढी परीक्षा घेतली. मोबाईलवर मी हे केलं, एक वाचले लावून लाईट बघा. आणि शेवटच्या पारायण होताना टाकीत पाणी नाही, टेंबर अर्ध्या बालडी पाणी आंघोळीला. त्यात स्वामींनी परीक्षा घेतली की कसे अडथळे दूर करायचे ते स्वामींनी मला प्रत्येक क्षणाला 2018 पासून मला अडचणीतनं असं बाहेर काढले. असतो ती माझा बाप ठकाचा महाटक बाप आहे. बघा एवढा अनुभव तुम्हाला सांगतो की आता ही पाणी नाही काय नाही, आता मी कसं करणार विचार करत, काय बडबडत काय बसलो नाही. केली आंघोळी, आपलं सगळं हे केलं, सगळं बसलो. शेवटचं हे माझं अध्याय. मग शेवटचं आता 51, 52, 53 अध्याय. म्हटलं एवढे 53 अध्याय व्हायला पाहिजेत आता. मी म्हटलं आता काही म्हणत बसायचं नाही. त्यांनी आता अडचणी दिल्यात, त्यातनं त्यांनी पार करते का माझी लेक म्हणून परीक्षा घेतली. परीक्षा घेतली. मग सांगायचं तुम्हाला आज तागायत परीक्षाच घेतात अजूनपर्यंत. म्हणजे थोडी थोडी परीक्षा आता संपत आली आहे. आणि अजून कोर्टाचं तर म्हणजे तारीख पुढे जायला लागली असेल. म्हणजे तारीख होईनाच माझं काही, पण करतील. ते का पुढे ढकलायला लागल्यात, जरा वेळानं म्हणजे हे होईल म्हणते. जरा तर पुढं हे केलंय म्हणजे ते काय म्हणतात, उशिरा का होईना तुला मी काय आहे ते मी तुला दाखवणारच. म्हणजे आता कसं सगळं माझं ठीक चाललंय, सुरळीत चाललंय. सगळं सुरळीत आहे, टेन्शन गेलं. सदा नामस्मरण. आता मी रोज 6 महिने 51 माळा म्हटलं, पण त्याच्यावर माझं जप व्हायला लागला. औदुंबरच्या ह्याच्या वृक्षाखाली पण 11 माळी आणि हे दत्ताचं हे दिगंबरा ती 1 माळ व्हायला लागली. अरे वा, एक साथ. आणि औदुंबरच्या झाडाखाली काम झालं की तिथं जाऊन बसून नामस्मरण करूनच घरला परत घरात आले की नामस्मरण, पाटे नामस्मरण. म्हणजे असं चालूच आहे माझं.
अरे वा. भरपूर आता म्हणजे प्रगती वाढली आणि हे जे पण बैठकीतले पण नामस्मरण सगळं माझं व्यवस्थित चाललंय. म्हणतं की काय आता पुढं पण काय आता तुम्हाला माझा आवाज किंवा मी अशी मला ज्या वेळेस मला सारखं सांगतात की तू रडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मी रडायचं सगळं सोडलं. आता जर मला घरातनं घाणीतनं बाहेर काढलंय म्हणजे त्यांचं काहीतरी हे निवेदन असणारच हो माझ्या बापाचं लेकीसाठी. हो हो बरोबर आहे ना. काहीतरी निवेदन असणारच की. हो. आज मी एवढ्या घाणीतनं बाहेर पडलो आणि ज्या ठिकाणी जे मला इथंच ठेवलं का तर तिथं त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं पण मला कधी अजून दिसत नाहीत काय नाही तर मी स्वतःहून अजून बघितलेलं नाही. आता ह्या 7-8 महिन्यात तरी मी अजिबात बघायला नाही किंवा काही नाही. हा हा. आणि हे नाही ह्या 5 महिन्यात माझा वादविवाद झाले आता 2 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर नाही ते बाई संग फिरले ते दिसले त्याच्यानंतर आणि मग ते स्वामींनी मला तिथनं जे बाहेर काढलं ते मी बघा ज्यावेळेस तिसरं पारायण झालं ते मला दाखवूनच दिलं. प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस मी तिथं घरात होतो तेव्हा मला 3 पारायण करायला लावलेले. 3 पारायण झाले तिथनं एका महिन्यात मी सुटलो. अरे वा. आणि मग परदेवनाकडे गेलो तेव्हा म्हटले सोड म्हटलेत ना 3 वेळा ते सोडलं. पण तुला काय आहे ते तुझं तुला मिळणार. म्हणजे एवढं माझ्या पाठीशी सदैव उभा आहेत बघा. अरे वा. कुठल्याही अडचणीत जरा सुद्धा मला ठेवलेलं नाही. हो ना हो ना. मी आज आता मंदिरासमोरच बसलोय मी तुम्हाला सांगायचं की मला कुठल्याही अडचणीत ठेवलं नाही. आता परवा मला तिथं श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या मंदिरात विना घ्यायचा होता. तर मी म्हटलं 10 मिनिटं द्या म्हटले. ते म्हटले घेतला तर जो कोण येऊ विना परत घेणार ते तिथं कसं रात्रंदिवस विना घ्यायला लागतोय. आणि म्हणजे परीक्षाच म्हणायची. मग म्हटलं हो घेतो की म्हटलं. मला माहिती आहे म्हटलं मी प्रत्येक वेळेला घेतो 10 मिनिटं 15 मिनिटं घेत असते म्हटलं. जेव्हा कोण व्यक्ती जर आली स्वामींनी किंवा दत्त महाराजांनी लावून दिली तर चालेल. आणि मला गेलं की विना घ्यायची सवयच आहे पहिलं. अरे वा. मग विना घेतो मग बघा माझं भाग्य असं घडवून आणलंय की त्यांच्या चरणाजवळ सदैव आहे. अरे वा. हो ना हो. आता कसं आहे हे ह्याच्यात आहेत गंगाविषयीत आहे ती मंदिर. मग मी दर पौर्णिमेला तिथं पूजा आणायला जातो पण त्या बस स्टँडच्या इथं ते मंदिर आहे. तिथं विना 24 तास रात्रंदिवस येऊन विना घेत असतात. पण मी 10 मिनिटं का होईना तिथं विना घ्यायला मला जायची इच्छा नसली तर मला खेचून तिकडे घेऊन जातात विना घ्यायसाठी. हो ना हो ना. आणि तेव्हा माझ्याकडे फोटो नव्हता माझा तिथं सोडून सगळं आलो. मी एक फोटो पण मागितला तिथं म्हणजे भक्तांना जे सेवा करतात ना त्यांना म्हटलं मला एक फोटो द्या म्हटलं. मग त्यांनी दिला छोटासा फोटो. मग ते मी आणला. माझं मन प्रसन्न तिथनं मी आलो. मन प्रसन्न आणि सदा मन प्रसन्नच आहे. त्यांनी मला प्रसन्न ठेवले. एवढे अडचणीत कामं सुद्धा मला अडचणीत लावली. पण 1 रुपया मला म्हटले तुला मागायची गरज लागणार नाही म्हटले. तसंच ती मागायची गरज नाही फक्त कामाचं कष्टाचंच. आणि त्यातनं ते काय असेल ते मी मठाला मी देतो. माझा असं ते 1 रुपया का होईना मी त्यांना दान देतो महिन्याला. तेच सांगतोय काय शुभांगी आहे की माझ्या मागचं हे सगळं चाललंय आता. चाललंय म्हणजे स्वामी थोडक्यात म्हणजे मला जे उभा केलंय ती एवढी ताकद आणि एवढी शक्ती दिली. आजकाल गुरुवार होता. मला कुठेही पारायण करतोय म्हणून मी कुठेही काय मला खायचं नाही. आणि सकाळी फक्त मी चहा पिऊन गेलो. चहा कुठेही घेऊ शकतो पण मी स्वतः घेतो. पण मला कुठे जेवण खाणं किंवा परान्न घ्यायचं नाही. पण तसं मला उभा केलं त्यांनी 5 वाजेपर्यंत उपास होता तरी. आणि काम तर एवढं लोड होतं माझ्या मागं. स्वयंपाक पाहुणे आले म्हणजे माझी परीक्षा अशी पण घेतली त्यांनी. कशी करते बघूया. जे डळमळते का नाही डळमळते पण त्यांचं जे मुखाचे नाव आहे का नाही त्या नावामुळे मला ताकद जास्त वाढली गेली माझी. म्हणजे विना घेऊन तुम्ही संध्याकाळपर्यंत किती तास होता? संध्याकाळमध्ये नाही म्हणजे मी 3:30 पावणे 4ला 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत थांबतो. आणि मग कोणतरी येतेच भक्त आम्हाला पण एक 10 मिनिटं द्या. मी म्हटले घ्या की ताई. मग ते आल्याशिवाय विना मी दिला त्यांच्या हातात सोपवला. बघा म्हणजे आता 10 मिनिटं अर्धा तास पाऊण तास एकदा परीक्षा घेतली एकदा 2-3 तास असं थांबवलं गेलं परीक्षा घेतातच. आणि मला विना घेतल्याशिवाय तिथे गेलं तर विना घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आणि तसं यायची इच्छा पण होत नाही माझी. बरोबर. मग सांगते काय
आणि मी ते सगळं खरोखर का नाही असं माझ्या बापाचा आशीर्वाद सदा पाठीशी आणि सदा मी तुझ्या पाठीशी आहे म्हणतात. अरे वा. आणि असं मी मोबाईल उघडला का नाही मला सदा हे दाखवतातच, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि बाहेर निघालं की गाडीवर त्यांचं चित्र, गाडीवर असं भिऊ नको, कधी गजानन महाराज, कधी स्वामी समर्थ, कधी दत्त महाराज, नाहीतर हे जय सद्गुरू, हे असं लिहिलेल्या पाट्या असतात माझ्या समोर. अरे वा. माझ्या समोर अशा पाट्या असतात. म्हणजे माझे बाप कसे उभा राहिलेत बघा माझ्या पाठीशी. हो ना, हो ना. आता बघा ह्या वर्षात 6 वर्षात मी एवढी हे होतो, पण आता ह्या 5-6 महिन्यात जेवण व्यवस्थित, सगळं चांगलं, तब्येत पण चांगलं, कामाची पण मला म्हणतात आता चांगलं झालंय बघा मावशी, तुमचं तब्येत चांगली आहे, ठीक आहे, सगळं चांगलं आहे म्हणते. आणि त्यात आणि कसं आहे तुम्हाला माहिती आहे, मला बीपी नाही, शुगर नाही आणि थायरॉइड नाही. अरे वा. असलं माझ्या बापाच्या माझ्या पाठीशी सदैव कोटी कोटी प्रणाम आहे खरोखर. तुम्हाला सुद्धा ताई आणि माझ्या बापाला सुद्धा कोटी कोटी प्रणाम. नाही, स्वामींची लीला आगाध आहे ताई. आगाध आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला. तिथं असताना सुद्धा तेवढं तुम्हाला ते पाणी सांडलं ते सांगितलं तुम्हाला रात्री पहाटेचं. आणि मला कशी 3ला जाग येते. मला रोजच 3ला आणि 2ला जाग येते. मला उठवतेच. ब्रह्ममुहूर्तावर जाग येते मग. जाग येते ब्रह्ममुहूर्तावर. आताच नाही, पूर्वीपासून. अरे वा. पूर्वीपासून. आणि आता बघा पहिल्यांदा मी पारायणला बसायच्या आहे, मला पालीनच दर्शन दिलं. साक्षात पालीनं दर्शन. आणि जाऊन वर अशी छताच्या इकडे जाऊन आणि परत तोंड माझ्याकडे करून माझ्याकडे बघायला लागल्या. म्हणजे साक्षात काय म्हणते स्वामी का काय मला समजेना, कोण मला सकाळ सकाळी एवढं भेटलं. अरे वा. सकाळी पारायणला बसायच्या अगोदर. मग छान झालं बघा. आणि माझं आता बघा सुरळीत सगळं. म्हणजे मी आता म्हणते की महिन्याला पारायण करायचं, पण ह्या महिन्यात सुद्धा 9 तारखेपासून 9 ते 15 तारखेपर्यंत पारायण करून घ्यायला लागले. प्रगट दिनाला पण तसं घेतलंच करून. एवढी अडचण करून सुद्धा कशी पार करते बघूया म्हणून केली सगळं. बघा आता काल बघा संक्षिप्त त्याचं पण मी पूर्ण हे केलं. आणि स्वामी चरित्र आरामृत ते 3 अध्याय रोज वाचतोय ते पण. आणि हे पारायण आणि नामस्मरण पण घडून आलं, सगळंच घडून येते. मग तेच म्हणतोय मला आता स्वामींची अति प्रगती खरोखर आहेत पाठीशी सदैव. आता एवढंच की कोर्टाचं सुद्धा त्यातनं त्यांनी बाहेर काढणार मला. काढणार माझ्यातर्फे निकाल लागला का नाही. त्यांनी काय नाही, मी काय म्हणतोय फुल नाही फुलाची पाकळी मला मिळणार. मी अपेक्षा फळाची केलेली नाही. सेवा केली त्यांनी माझ्यासाठी उभा राहणार कुठेही कुठे. सेवेचं काय मत हे म्हणजे सेवेचं महत्व आहे. बाकी हे फळाचं महत्व नाही. फळ त्यांनी देणार आहे, त्यांच्या हातात आहे. आपलं काम कसं आहे, झाड लावायचं, झाडाला पाणी घालायचं, त्याला फुलं फळं आणायची, हे आपलं काम आहे. ते सगळं आता आपल्या हातात नाही, त्यांच्या हातात आहे. ते सगळं करणारच. मला खात्री आहे माझा बाप माझ्यासाठी करणार म्हणजे करणार. अगदी 100% करणार. मला नाही तुमच्या खरोखर या सगळ्या या हे मिळतात ना ते मी रोज ऐकत असतोय. आज बरेच दिवस मी तुमचं ट्राय करतोय, पण तरी आज स्वामींनी तुमच्या तर संघ बोलायचं हे दिलं मला, संधी दिली. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी ठरवलं ना तर स्वामी काहीही करू शकतात. बरोबर आहे. हो ना, फक्त आपलेच पुण्य तेवढे वाढले पाहिजे की स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. आणि पुण्य माझं कसं आहे, मी केलं आणि मी पणा नाही, करून घेणारे ते आहेत. हो ना, देणारे ते आहेत आणि सगळं करणारे ते आहेत. माझ्याकडनं तुम्ही करून घ्या म्हणतोय, नामस्मरण करून घ्या, वाचन करून घ्या, पारायण करून घ्या, तुम्हीच करून घ्या. हो ना, बरोबर आहे ना ते. तुम्ही अडचण देणार, तुम्ही सगळं दूर करणार. मी कोण नाही, मी एक निमित्त आहे बघा. हो ना. हे एक मी निमित्त मात्र. मला काय नाही, मी तुम्हाला एक फुल वाहणार. माझ्याकडे काय असेल ती चटणी भाकरीचा निवेद्य तुम्हाला दाखवणार. माझ्याकडे पंचपक्वान्न नाही, काय नाही, मी तुम्हाला हाय ते वाढणार. मला फर्स्ट मला म्हटले त्यावेळेस प्रगट दिनाच्या टायमाला मला एक कांदा आणि झुणका भाकरी दे, ते दिलं. आणि बेसनचे लाडू दिले मी ह्याच्यात प्रज्ञापुरीमध्ये नेऊन. अरे बापरे, कांदा आणि झुणका भाकरी मागितली.
होय. अरे वा. आणि फर्स्ट मोबाईलला मला लिस्ट हे बाळा मला कांदा भाकरी आणि झुणका पाहिजे असं म्हटलं. अरे वा. मग एवढं दिलं मी मनात ठेवलं होतं की बेसनचे लाडू माझ्या बापाला द्यायचे. मी दिले. एक वेळेस पण परीक्षा घेतली. एवढा धो 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 पाऊस आला. आता म्हटलं इथं मी पोळ्या केल्यात आणि मला माझ्या बापानं म्हटलं मला मागितलंय आणि पोराला म्हटलं आलाय तसा चल येऊ दे मोठा पाऊस काय होऊ दे. थोड्या वेळ थांबला आणि तिथं सगळं दिलं बिलं परत मोठा पाऊस आला आणि परत थांबला आणि पोहोचवलं. मग ती पण परीक्षा लई घेतली. येते का नाही बघायचं असेल स्वामींना. येते का नाही बघायचं असेल स्वामींना. बघायचं. होय होय. एवढ्या लांबनं तिथपर्यंत पोहोचलो. पोराला घेतलं गेलो दिला निवेद्य पाया पडलो. एका इथं उभा राहिलो पाऊस जायपर्यंत. म्हटलं आता थांबायचं. जाताना उघडलाच होता. एवढा मोठा डबरे पाणी गच्च असं भरलेलं. मी म्हटलं आता कसं जायचं काय करायचं. मी तर आता म्हटलं मी देणार आहे पोळी देणार म्हटलं. पण पोहोचवलं. तेवढ्या ह्याच्यात पोहोचवलं. तेव्हा पण कुठला तरी येत होता दत्त जयंती का काहीतरी होती त्याच्यानंतर तेव्हा. अरे वा. म्हणजे स्वामी. आणि आता हे प्रगट दिनाला आता पुण्यतिथीला बघूया काय घडतंय हेच मला काय कळेना. पुण्यतिथीच्या अगोदर काय मागतात काही माहित नाही मला. मी पण काय ठरवलेलं नाही. मी काय देणार हे ठरवलेलं नाही. जे काही खायचं असेल ते मागतील ना ताई तुम्हाला. मागणार की. हो ना. हो. चालेल चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. चालेल. श्री स्वामी समर्थ. शेअर करते ताई. हा करा शेअर करा आणि व्हिडिओ पाठवा जरा. माझं मी बघते तुमचे पण माझं येतच नाही. माझं कसं अर्पण विनायक तरटे नाव आहे. हो ना. पण ताई तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना मग तुमच्या जवळ येतात व्हिडिओ ताई. मग माझ्याकडेच व्हिडिओ आले सबस्क्राईब केली की मी. केलं ना पण ती एक घंटीचं बटन असतं ना बेल आयकॉन त्याला क्लिक केलं. हो त्याला पण केले. ऑल वर क्लिक करा ना. ऑल म्हणजे ALL म्हणजे ऑल म्हणजे सगळे व्हिडिओ. मग मी इथून एक पाठवला की लगेच तुमच्या जवळ येणार ताई. बर करते. त्याला केलं ना की मग ती नोटिफिकेशन येतं लगेच. मी इथून व्हिडिओ पाठवला की तुमच्या जवळ लगेच पोहोचणार ताई. बर ठीक आहे. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.